हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आम्ही निघालेलो आहोत खिद्रापूरला. एक छान मंदिर आहे आणि तुम्हाला माहितीच असेल त्या मंदिराबद्दल. तर आज मी तिकडे चालली आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की कसं आणि काय तिथली थोडी फार माहिती मी तुम्हाला सांगेन. आणि त्याच माझ्या बरोबर आहेत. कोण कोण आहे? रोहित, रोहन. आणि आता आपण कुठे? आपण जैनापुरात आहे. जैनापूर, कुठं जायचंय? खिद्रापूर. खिद्रापूर. स्टे ट्यून. मी पण काय करणार? अजून आपल्याला इथून किती वेळ आहे? 10 मिनिटं 10-15 मिनिटं जाते. मंदिरात 15 मिनिटं भेटले नो भेटले ते तर आम्ही रोहनच्या घरी ब्रेक घेतला होता. रोहनला ड्रेस चेंज करायचा होता, त्यामुळे मला थोडासा उशीर झाला. आणि आता इथून 10 मिनिटांमध्ये खिद्रापूर 15 आहे. मिनिटात 10 ते जातोय आपण. 15 मिनिट. असणार आहे. आज ऊन जास्त नाही एवढं वाटत ना. कारण बसल्या बसल्या रोहित घरात नाही तर उकडते काय. इकडे सगळी नारळाची झाड आहेत. जास्त आणि इथून हे कर्नाटकच्या बाउंड्री जवळ येतं आला की आपण कर्नाटकात जरा खिद्रापूरच्या पुढे कर्नाटकच. हा. मॉइश्चरायझर काही नाही. सारखं काळं होतंय तुम्हाला काळजी घ्यायला नको. असंच फिरला काळच होणार ना. आम्ही पण काळच होतो असं. हा तू घे बस. हा नाही, तुम्ही काळजी घेता. हा काळजी घेता. थोडीफार काळजी घेतली पाहिजे. काळे झाले तर काय करतात मेकअप करतात सगळं झाकून असते. काय काळा गोरा आहे कळतच नाही यांचं. मेकअप केला ना तरी तो काळा कलर दिसतो. नाही, टॅन असेल तर. दिसत नाही. दिसतं काय दिसत ना. नाही त्याला एवढे टॅन- नाही दिसत. अरे जर टॅन आता जो असेल मेकअप skin तर त्या रोहन, हा तसं काळा अंधारात ते काय उजेड दिसत नाही असला माणूस पण दिसतोय अंधारात. ए, मेकअप असं काय करतात. नाही. एवढं पण नाही. अरे मग त्या टोनला मॅच होणारच तुझं काय foundation जरा आहे उगाच ना. काळी पडलीस तर काय असंच केलीस की झालं बरं दिस. ना. तुम्ही काळजी घेताय त्यामुळे काय विषय नाही थोडं. आम्ही कधी मुलं काय काळजीच घेत नाही. मुलं खेळायचं होय रोया. काय नाही तोंड धुतलं आमचं झालं. झालं आमचं पावडर झालं. लावत नाही. आमचं स्किन केअर झालं. कालपासून काळं घर. त्यांना का? आता एवढं का बघू नोटीस झाले? तुला मेकअप करते तुझा बघू घोरा होय, होतोस पण का? मला हा. नकोस. एवढं नाही, नोटीस का आहे, व्हायले असंच सांग? आहे. एवढे काळं करून नोटीस का व्हायले सांग? रोया काळा पडलाय म्हणून नोटीस व्हायला. हा. हा असं आहे मला कशाला मेकअप तू गरज काय नाही मला. तू काय गरज नाही माहित आहे. ती काय म्हणत्या बघा गोरं होतीस का असं. नको, काय नको. करून टॅन झालं ना की त्याच्यावर काय होत नाही. ते घरात बसूनच निघतं. माझा घरात बसायला पाहिजे काम धंदा आणि सोडून. मग काय काम कर. झालं खिद्रापूर किती किलोमीटर आहे? 3 ना? एक 2 आता बोला. ओ, बाई, देवा. आधी तर असं व्हायला नको. खिद्रापूरला आल्या अभिनेत्री पूजा चव्हाण तिकडे मारकी रील स्टार रोहन हिरकुडे डॅश मारले लालपरीला. असं काय बातमी आलं नको. रील स्टार म्हणे ह्याच्या गावात. अभिनेत्री हा हे आणि भारी वाटतं. बिनकामाचा रोहित असं काय व्हायला नको. मोठा माणूस. मोठा कुठला बारका वाटता माणूस कुठले गेला दोघांच्या आशीर्वादानं मी आलोय खिद्रापूरला. गाडी तर- घेणार तर. गाडी बंगला काढणार आता नेक्स्ट ही रोहनची गाडी आहे जी त्याने आत्ताच नवीन घेतली आहे. आता महिन्यात ओ वॅगनर माझी दाखवू गाडी गेली बघ अहो, गेली. आणि सीटचे कव्हर्स हे पण नाही घातलेलं काय नाही प्लास्टिकचे कव्हर काढले नाहीयेत अजून. म्हणजे आत्ताच समजून घ्या, घेतले. अजून तुम्हाला काम लक्षात येत करायचं. असेल. एवढं हौस आम्हाला फिरायचं हे काढलं पण नाही तसंच फिरलंय. आणि मला आता दाखवतो पहिलं गाडी. लवकरच रोहितची गाडी येते. वॅगनर तेव्हा Wagoner. एकच गाडी टॉपची वॅगनर. मुद्दाम बोलताय. कुठली घेतेस? ते सरप्राईज सांगायचं सरप्राईज आहे म्हणून हा वॅगनर वगैरे करतो. नाही तुम्हाला मला फॉलो करा. लॉर्ड किंग वेगनर मला पटलं तुमची आयडी रिअल वाटली तर मी तुम्हाला ऍक्सेप्ट करतो फॉलो करतो. मग तुम्हाला अपडेट बरं. मिळेल. आता रोहनची गाडी आली आम्ही आज कालपासून फिरतोय. आता तुझी गाडी आली कुठे घेऊन जाणार आहेस सांग. हम्पी बदामी Yeah. हम्पी बघू. बदामीला जायचंय. आता काय मज्जा करत नाही मी. हम्पी बदामीला मज्जा करेन. बाय. खूप मज्जा करेन. मजा करत नाही मला. रूम होत नाही पूजा. रूम कर. चलो. कोपेश्वर मंदिर म्हणजेच खिद्रापूर जवळ आलेलं आहे. पुढे ते वाचून आहे. वाचून बसतो दाखव पब्लिकला. सोमवार गर्दी बस मधून लोक उतरतात. तुला की पार्किंग आहे ना आपलं. कुठं होय पार्किंग आहे की तिथं लगा. मग आमचा मानाचा माणूस रोहित पाटील. आ भैया
त्याला सारखा मान धावतो आमच्या सोबत येतो. पाटील पाटील आहे पाटील आहे ना. आणि ही रोहनची गाडी भारी आहे ना. हत्ती पण ते कसं काय होते ए उभे नाही घ्यायचे आपल्याला. मग आले का खिद्रापूर मंदिरात आम्ही पोहोचलोय आणि सोमवार आहे आज, बट एवढी गर्दी नाहीये कारण आम्ही लवकर आलोय. असं सुंदर मंदिर आहे की याला पाया नाहीये, कुठेच काही तुम्हाला दिसणार नाही. आणि ते कसं उभं राहिलंय, प्रत्येक डिझाईन इथलं बघण्यासारखे आहे. तसंच ते आतून सुद्धा आहे. युट्यूबला टाकणार आहे. युट्यूबला टाकणार आहे. व्हिडिओ व्हायरल किती आणि हा जो तिथला गोल आहे ना, इथे बरोबर पौर्णिमेला चंद्र येतो एकदम सेंटरला, आणि ते बघण्यासारखं असतं. तुम्ही अजून व्हिडिओज बघितले तर तुमच्या लक्षात येईल. वाव, हे किती खांब आहेत रे? 21 आहेत आय थिंक काहीतरी. मस्त बघण्यासारखं. डिझाईन पण नाही कोरलं आहे सगळं दगडानं केलेलं आहे. सोपं नाही यार हे मशीननी पण जमणार नाही असं काम आहे. आणि या मंदिराला ना पाया नाहीये. हा भाग आहे की नाही. आणि एकदम मोजून लावले. एक्झॅक्टली त्या दिवशी काम आलं ते ठेवले परत त्याचा काय विषय नाही. पडलेलं नाही, हे बांधणार होते वो, नंतर झालं नाही. त्यानंतर ते सगळं मूर्ती साईडला बघायचं. तसं तर काही नाही, रियालिटी जस्ट ते मिथ आहे फक्त की एका रात्रीत बांधायचं होतं. आणि ते त्यानंतर परत जो कार्तिक पौर्णिमेला इथे बरोबर चंद्र येतो. बरोबर मध्ये स्वर्ग मंडपाच्या बरोबर मध्ये याला स्वर्ग मंडप असं म्हणतात. आणि कार्तिक पौर्णिमेला तो चंद्र बरोबर या दोन्हीच्या मध्ये येतो. त्या दिवशी सेंटरला, एकदम सेंटरला, आणि त्या दिवशी खूप गर्दी असते या मंदिरात बघण्यासाठी. लय गर्दी असते आणि फुल्ल भरलेलं असते. वर पण असतात लोक इथं. वर आम्ही वर गेलो. आणि खरंच हा नावाप्रमाणे स्वर्ग मंडप आहे, वेगळाच फुल ना. सगळ्या मूर्ती खोदल्या. आणि आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे, गोपेश्वर मंदिर असं नाव आहे या मंदिराचं, जे की खिद्रापूर मध्ये आहे. आणि ते कर्नाटकच्या अगदी जवळ आहे. कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर. आपण आतमध्ये जाऊया. फोटो इथे प्रत्येक मूर्ती पुसलेली आहे. का रे? काय ऍक्च्युली की म्हणजे जे अपोजिट होते, मला एक्झॅक्टली कोणी पडलं माहित नाही, पण प्रत्येक मूर्तीचं म्हणजे ज्या तेच बघते हत्ती, प्रत्येक हत्तीचं तोंड तुटलंय. आणि आतमध्ये पण प्रत्येक मूर्ती फुटलेली आहे. सगळ्यांचे तोंड फोडले, बघितलं पण तोंड फोडलं, चेहरा फोडला. या साईडला आहेत बघ. ते कसं होतं, एवढं मंदिर भारी झालेलं ऍक्च्युली काय मला त्यांना दाखवून द्यायचं होतं की तुम्हाला नाहीतर ह्याच्यापेक्षा पण भारी होऊ शकते, आणि ह्याच्यापेक्षा भारी होणार नाही म्हणून त्यांनी
सगळं वाट लावून टाकली. म्हणजे या मंदिराला पायाच नाही पाया नाही. डिझाईन करत करतच ते वरती गेलं येस येस दिसते पण स्वर्ग लय स्ट्रॉंग आहे तो. दगडांवर दगडी ठेवून काय म्हणजे केलं हे सगळं फुटलं इथे सगळं पण मंदिर बघण्यासारखं आहे. हे कोपेश्वर मंदिर खिद्रापूर गावात कृष्णा नदीच्या काठावर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे असं मंदिर पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्वचितच बघायला मिळेल. अत्यंत प्राचीन आणि भव्य मंदिर आहे. काळा पाषाणातलं कोरीव काम पाहत राहण्यासारखं आहे. तसंच हे मंदिर जितकं आतून सुंदर आहे तितकंच ते बाहेरून सुद्धा सुंदर आहे. वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला नंदी बघायला मिळणार नाहीये आणि हे मंदिर 108 खांबांवरती उभं आहे आणि खरंच हे मंदिर बघण्यासारखं आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या अशा सुंदर मंदिराला. तर मंदिर आम्ही बघितलंय. तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं कारण आतमध्ये शूट अलाउड नाहीये. लय मागतात ना शूट केलं. मोबाईलच अलाउड नाहीये. बाहेरचा जो स्वर्ग मंडप दाखवला तिथपर्यंतच आपण छान फोटोज आणि व्हिडिओज घेऊ शकतो आणि आज समोर असल्यामुळे थोडीफार गर्दी पण आहे त्यामुळे समोर महादेवच देवस्थ आहे ना त्यामुळे त्यामुळे जरा तिथे जास्त व्हिडिओज काढून दिले नाहीत तरी पण मी काढले गपचूप गपचूप स्वर्ग मंडपात ते चालतात पण आज गर्दी होती त्यामुळे काढून दिले नाही. आणि तुम्ही नक्की बघायला या. खरंच मंदिर खूप बघण्यासारखं या ते इतकं सुंदर आहे म्हणूनच तिथे जे विरोध करत होते त्या लोकांनी ते कट केलेत सगळे फेस त्यांच्या मूर्त्यांच्या. खरंच खूप छान आणि सुंदर मंदिर आहे. तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या या मंदिराला आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल अशी मी आशा करते आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू सो मच.